सुजितने आयुष्यभर खूप काम केले. त्याने भरपूर पैसा कमवून ठेवला. त्याची बायको अमृता पण आपल्या घरातील काम स्वतः करत आहे. त्या उत्पन्नात भागवत होती. सुजित रिटायर झाल्यावर सगळं काही निवांत झालं होतं. पती पत्नीची धावपळ थांबली होती. सुजितने साठवलेल्या पैशातून मनासारखं घर विकत घेतलं होतं. घराबाहेर मस्तपैकी हिरवीगार बाग तयार केली होती. त्या घराबाहेरच्या बागेत बसण्याचे त्या दोघांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मुलगा राहुलचं इंजिनिअरिंगचं शिक्षण, त्यानंतर त्यांचं लग्न, सर्व काही सुजित नोकरीला असतानाच पूर्ण झालं होतं. राहुल बेंगलोरमध्ये नोकरीला लागलेला होता. मुलगी मधू आपल्या पती व मुलांसह मुंबईत राहत होती. जावई चांगल्या मोठ्या कंपनीचा मालक असतो. सर्व काही छान चालले होते. घरातील 2 खोल्या भाड्याने दिल्या होत्या. येणारे भाडे व पेन्शन तसेच बँकेतील शिल्लक रकमेवर येणारे व्याज यावर पती व पत्नीचे जीवन भागत होते. घरात सगळ्या सुखसोयी सुविधा उपलब्ध होत्या. अमृता कधी टीव्ही पाहत असे, आराम करत असे, कधी ब्युटी पार्लरमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवण्यासाठी फेशियल करायला जात असे. सुजित अमृताला हसून म्हणत असत, तुझा चेहरा म्हातारपणी जास्तच उजळत आहे. वरचेवर तू जास्तच सुंदर दिसत आहेस. सुजित व अमृता अधूनमधून कधी मुलीकडे तर कधी मुलाकडे राहायला जात असत. मुलगा व सून तसेच जावई व मुलगी आपल्या आई वडिलांचे खूप छान आदरातिथ्य करत असत. जावई तर त्यांना म्हणत असे, माझे आई वडील आहेत त्याचप्रमाणे तुम्ही दोघे पण मला आहात. वृद्ध माणसांची सेवा करण्याचे भाग्य तर नशीबवाल्यांनाच मिळते. जावयांचे असे बोलणे ऐकल्यावर सुजित व अमृताचे मन भरून येत असे. जावई तर या दोघांना गाडीत बसून मुंबईतील सर्व धार्मिक स्थळे तसेच पर्यटन स्थळे दाखवत असे, फिरायला नेत असे. त्यांच्यासाठी मुलगी छान जेवण बनवत असे. संध्याकाळी रोज त्यांना दूध पिण्यासाठी दिले जायचे. अशा प्रकारे खूप सेवा करत असत. मुलगा व सूनसुद्धा काही कमी नव्हते. सूनसुद्धा अगदी बसल्या जागी त्यांना जेवण वाढून देत असे. त्यांचे कपडे वगैरे सगळं इत्यादींची काळजी घेत असे. सुना लेकीबद्दल वाईट साईड बोलणाऱ्या बायकांना अमृता सांगत असे, तुमच्यातच काहीतरी कमी आहे. तुम्ही सुनेला त्रास देत असाल म्हणूनच तुमच्या सुना तुमच्याशी वाईट वागतात. माझी सून बघा, मी तर तिला मुलगी मानते म्हणून तर मी आज सुख आरामात जीवन जगत आहे. माझा जावई तर लाखात एक आहे. एके दिवशी मधूचा आईला फोन आला. मधू खूप घाबरलेल्या आवाजात बोलत होती, आई अगं खूप गोंधळ झाला आहे. आमच्या कंपनीवर इन्कम टॅक्सवाल्यांची धाड पडली आहे. ते सर्व पैसे व दागिने तपासत आहेत. तेवढ्यात सुजित अमृताकडून फोन घेऊन म्हणतात की, हे असं कसं काय झालं बाळा? तेव्हा अमृता म्हणते, मोठ्या दिरामुळे सगळी चूक त्यांचीच आहे. तेच असं फसवणुकीचे काम करतात आणि त्यांची चुकांची शिक्षा आम्हाला भोगावी लागत आहे. मधू रडू लागले. सुजितने तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी फोन ठेवून दिला. सुजित अगदी हताशपणे खुर्चीवर बसले. असं वाटलं की जसं काही त्यांच्यात उभारण्याची पण ताकद राहिली नाही आहे. हे पाहून अमृता पण रडायला लागली. अमृताकडे पाहून सुजितने स्वतःला सांभाळले. तिला पण पाणी पिण्यासाठी दिले तर तिला धीर दिला की संकटे तर येत जात राहत असतात. सर्व काही ठीक होईल. एके दिवशी जावई व मुलगी त्यांच्या घरी आले. बिना संकोच मधू म्हणू लागली, बाबा आम्ही दोघं दीर व जाऊ पासून वेगळे राहायला लागलेलो आहोत. आता आम्हाला नवीन व्यवसाय चालू करावा लागेल. आम्ही आता भाड्याच्या घरात राहत आहे. आम्हाला नवीन काम चालू करण्यासाठी लाखो रुपये हवे आहेत. त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. जावई सुद्धा हात जोडून विनंती करू लागला, बाबा तुमच्या लोकांचाच आता आम्हाला आधार आहे. तुम्हा लोकांची मदत मिळाली नाही तर मी बेरोजगार होईल. मुलांचे शिक्षण थांबेल. सुजित व अमृता आपल्या लेकीला व जावयाला अशा हालाकीत पाहू शकत नव्हते. ते विचार करू लागले. त्यांनी असे ठरवले की या दोघांना सहकार्य करायला काहीच हरकत नाही. आपल्याशिवाय हे कुणाकडे जाणार? संकटात आपलेच लोक कामाला येत असतात. हा विचार करून सुजितने बँकेत ठेवलेली सर्व शिल्लक रक्कम जावयांना दिली. जावयाने सुद्धा कृतज्ञपूर्वक आभार मानून 1 वर्षाच्या आत रक्कम फेडण्याचे आश्वासन दिले.
सुजित अमृताला पूर्ण खात्री होती की जावई त्यांची रक्कम परत देतील आणि आपल्याजवळ जे आहे ते मुलांसाठीच तर आहे. मुलांची मदत करणे आपले कर्तव्य आहे आणि आपले जावई तर अगदी मुलाप्रमाणे आपला सांभाळ करतात, तेव्हा मुलांसारखंच त्यांना मदत केली पाहिजे. मुलगा राहुलचा फोन आल्यानंतर अमृताने मुलगा राहुलला मधू व जावयांना मदत केल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी राहुल व त्याची बायको घरी आले. ते असे अचानक आल्यानंतर सुजित व अमृताला आश्चर्य वाटले. बाळा, सर्व काही ठीक आहे ना? सुजितने विचारले. सुजित त्या दोघांचे अचानक येण्याचे कारण जाणून घेण्यासाठी उतावीळ झाले होते. बाबा, सर्व काही ठीक असेल तर आम्हाला इथे येण्याची काय गरज पडली असती? तणावग्रस्त चेहऱ्याने राहुल म्हणाला. तेव्हा सुनबाई स्पष्ट शब्दात म्हणाली, आम्हाला समजले आहे की तुम्ही तुमची सर्व कमाई मधुला व जावयांना दिली आहे. तुम्हाला असा विचार मनात आला नाही का? या मिळकतीवर आपल्या मुलाचाही तेवढाच हक्क आहे. सुनेचे बोलणे ऐकून सुजितला तर धक्काच बसला. स्वतःला सावरत ते म्हणाले की त्या लोकांना पैशाची खूप जरूर होती आणि पैसे उधारच दिले आहेत. ते सर्व रक्कम व्याजासहित परत करणार आहेत. बाबा, तुम्ही त्यांना पैसे दिले आहेत याचा काही पुरावा आहे का? काही लिखाण वगैरे केले आहे का? काहीतरी कायदेशीर पुरावा ठेवलाय का? अरे राहुल, ते काही परके आहेत का म्हणून काही कायदेशीर पुरावा तयार करावा? बाबा, असं काही नसतं. पैसा भल्या भल्यांना इमान विकायला लावतो. नाही, राहुल माझा जावई असा माणूस नाही आहे. दोघा बापलेकाचे असे बोलणे ऐकून अमृता म्हणाली, आपली मुलगी मधू पण तिथे आहे की ती थोडीच जावयांना बेईमानी करू देईल? हे आता काळच सांगेल आई की ते लोक इमानदार आहेत की बेईमान. परंतु बाबा, आता आपले हे घर तुम्ही माझ्या नावावर करा. असे होऊ नये की मुलगी व जावयाच्या प्रेमात आंधळे होऊन तुम्ही हे घर पण त्यांच्या नावावर करचाल. मुलाचे असे बोलणे ऐकून सुजित व अमृता सुन्न झाले. नेहमी मान सन्मानाने वागवणारे मुलगा व सून आज असा अशोभनीय व्यवहार का करत आहेत? दोघांना काही समजतच नव्हते. मुलगा व सून खूप साऱ्या चेतावणी देऊन बेंगलोरला परत गेले. सुजित व अमृतावर काळजीचे ओझे वाढले होते. त्यांच्या मनात विचार येऊ लागला की मुलीला व जावयाला मदत करून त्यांनी काही चूक केली आहे का? पैसे मुलीच्या सुखापेक्षा जास्त असतात का? आठवड्यातून 2 वेळा तरी मुलीचा व जावयांचा फोन येत असे. तेव्हा दोघे पती पत्नी भावनाविवश होत असत. आता सुजित व अमृता या दिवसाची वाट पाहत होते की जावई त्यांचे पैसे परत करेल व ते पैसे राहुल व सुनेच्या तोंडावर मारून त्यांना सांगावे की या पैशासाठीच तुम्ही नाती बदनाम करत होतात. ठेवा हे पैसे. काही महिने असेच गेले. आता मुलगी व जावयांचा फोन येणे बंद झाले होते. त्यामुळे सुजित व अमृता काळजी करत होते. ते स्वतः फोन करायचा प्रयत्न करत होते, परंतु माहीत नव्हते की का मधू व जावयांचे फोनवर बोलणे होत नसे. दरवर्षीप्रमाणे सुजित व अमृता मुलगी व जावयांकडे जाण्याची तयारी करत होते. ते त्यांच्या बोलवण्याची वाट पाहत होते. एके दिवशी मधूचा फोन आला. तेव्हा सुजितने सर्व काही जाब विचारण्यासाठी प्रश्नांचा मारा चालू केला. तेव्हा मधूने फक्त एवढेच सांगून फोन ठेवला की तुम्ही आता मुंबईला येऊ नये, कारण आता ते ज्या नवीन घरात भाड्याने राहत आहे तिथे पुरेशी जागा नाही. सुजित व अमृताला मुलीला खूप काही विचारायचे होते. त्यांना जावयाच्या नवीन व्यवसायाबद्दल विचारायचे होते, आपल्या पैशाबद्दल विचारायचे होते, परंतु मधूने काही विचारायची संधीच दिली नाही. मुलीच्या व जावयांच्या अशा रुक्ष वागण्याचे कारण काही त्यांना समजत नव्हते. असे करत करत 1 वर्ष निघून गेले. नेहमी हिंमत करून सुजितने मुलीला पैशाबद्दल विचारले. तेव्हा ती जखमी वाघिणीप्रमाणे गुरगुरली, तुम्ही असले कसले वडील आहात? मुलीच्या सुखापेक्षा तुम्हाला पैसे जास्त प्रिय आहेत? आता तर कुठे यांचे काम व्यवस्थित सुरू झाले आहे. लगेच आम्ही इतके सारे पैसे कुठून आणणार? जावई सुद्धा चिडून बोलला की माझ्या जागी तर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला सुद्धा पैसे परत मागितले असते का? तुमच्याजवळ पैशाची कमी आहे का? हे पैसे बँकेत असेच फालतू तर पडले होते आणि या पैशांनी मी काही ऐश करत नाही आहे. तुमच्याच मुलीला तर सांभाळत आहे. मुलीचे व जावयांचे असे बोलणे ऐकून सुजित व अमृता
सुन्न झाले आणि आता तर पैसे परत मिळण्याची आशाही संपून गेली होती. उलट ते त्यांच्या नजरेत वाईट बनले होते. पैसे तर गेलेच होते, सोबत मान सन्मानही गेला. राहुलचा फोन आल्यानंतर राहुल म्हणाला, बाबा 1 वर्ष झाले आहे, पैसे मिळाले का? सुजित चक्रावून गेले की काय उत्तर द्यावे. तरी पण स्वतःला सांभाळत ते म्हणाले, जावयांची व्यवसायाची घडी नीट बसली की पैसे पण परत मिळतील. बाबा कशाला खोटं बोलताय? स्पष्ट सांगून का टाकत नाही की जावयाने पैसे देण्यास नकार दिला आहे? तो बेईमान निघाला. अमृताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती म्हणाली, राहुल तू बरोबर बोलत आहेस. जावई बेईमान निघाला. त्याला पैसे परत करण्याची इच्छा नाही. त्या लोकांवर धोका दिल्याचा आरोप तयार कर बाळा. राहुलने तर आईवडिलांना फोनवरच खूप काही ऐकवलं होतं. सुजित व अमृता एकमेकांकडे पाहतच राहिले. ते काहीच करू शकत नव्हते, कारण पैसे दिल्याचा कायदेशीर पुरावा काहीच नव्हता. मुलीला व जावयांना पैसे दिल्यामुळे मुलगा व सून घर नावावर करून देण्यासाठी हट्ट धरून बसले होते. नाराज होऊन निघून गेले होते. मुलगी व जावयांचे संबंध तुटलेले आहेतच. आता मुलगा व सून सुद्धा दुरावयाला नको. त्यामुळे त्यांनी एके दिवशी राहुलला बोलावून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून घर त्यांच्या नावावर करून टाकले. राहुल आनंदित होऊन बेंगलोरला निघून गेला. सुजित व अमृताला एक ओझे कमी झाल्यासारखे वाटले. सुजितने अमृताकडे पाहत म्हटले की आता घराला रंगरंगोटी करायची चिंता नाही की घरपट्टी भरण्याची चिंता नाही. राहुल सर्व काही घराची जबाबदारी घेईल. हे ऐकून न जाणे अमृता एकदम निराशेत गेली होती. दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत चालली होती. ती पूर्वीसारखी हसत नव्हती. तिची भूक, तहान सर्व काही ती विसरून गेली होती. मुलगा, सून, लेक व जावई यांच्या फोटोकडे नुसते एकटक पाहत राहिली व तिची नजर शून्यात हरवून जाईल. सुजित तिला असे निराश झालेले पाहून म्हणाला, अमृता तू तुझी हालत अशी आजारी माणसासारखी का केली आहेस? केसांना मेहंदी लावणे पण सोडून दिले आहेस. तू अगदी म्हातारी दिसू लागली आहेस. अमृता दुःखी मनाने म्हणाली की आता आपले काहीच राहिले नाही. आपण मुलांचे व सुनेचे आश्रित झालो आहोत. तेव्हा सुजित म्हणतो की आपल्या जवळ माझी पेन्शन आहे, तसेच घराचे भाडे आपल्याला येत आहे. आपल्याला दुसऱ्यांच्या समोर हात पसरायची काहीच गरज नाहीये. सुजित खरं तर स्वतःला पण समजावत होते. तेव्हा भाडेकरूने 1 महिन्याचे भाडे दिले नव्हते. तेव्हा सुजित भाडेकरू जवळ जाऊन अतिशय तावातावाने भाडे न देण्याचे कारण विचारत होते. तेव्हा भाडेकरूने सुद्धा अतिशय तिखट शब्दात उत्तर दिले होते की राहुल जवळ या महिन्याचे भाड्याची मनी ऑर्डर केव्हाच पाठवली आहे. सुजितने विचारले, राहुलला का पाठवले भाडे? तेव्हा भाडेकरू म्हणाला, आता राहुल या घराचा मालक आहे. भाडेकरूने नवीन केलेले कारनामा सुजितला दाखवला, ज्यावर राहुलचे हस्ताक्षर होते. राहुलने तर याबाबत त्यांना काहीच सांगितले नव्हते. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे डोके दुखू लागले. आता या तुटपुंजा पेन्शनमध्येच त्यांना आपला खर्च भागवावा लागणार होता. अमृता वेड्यासारखं ओरडून बोलली, सगळे बेईमान आहेत, पैशाचे भुकेले आहेत सगळे. सुजित म्हणाला, आपण आपल्या मुलांबाबत आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. आपल्या मृत्यूनंतर त्यांनाच तर सर्व काही मिळणार होते. ते फक्त लवकर मिळाले एवढेच. त्यामुळे काय फरक पडणार आहे? तेव्हा अमृता म्हणाली, आपला मुलगा, सून, जावई, आपली मुलगी सर्वजण पैशाचे लालची होते. आपल्या संपत्तीच्या लोभामुळे आपल्याला प्रेमाने व मान सन्मानाने वागवण्याचे ढोंग करत होते. संपत्ती मिळाली तर आता फोनवर बोलायचे सुद्धा बंद केले आहे. पती पत्नी दोघेही मानसिक वेदनेने पीडित झाले होते. घर परके झाले होते. आपल्याच रक्ताचे मुलं मुली परके झाले होते. काय राहिलं होतं आपलं आता? एके दिवशी सुजित कपाटात आयुर्वेदिक पुस्तकाचा शोध घेत होते. तेवढ्यात त्यांच्या नजरेस पुस्तकांच्या मध्ये दडलेली एक बॅग नजरेस आली आणि त्यांचे डोळे चमकूनच गेले. बॅगमध्ये त्यांनी कित्येक वर्षापूर्वी केलेले इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र पोस्ट खात्यातून खरेदी केले होते. याची माहिती त्यांच्या मुलाला व मुलीला नव्हती. पत्नीला सुद्धा माहिती नव्हती. एवढेच काय, ते स्वतः सुद्धा हे विसरले होते. संकटात त्यांनी ही 90,000ची रक्कम 90 लाखाप्रमाणे वाटत होते. त्यांना एकदम उत्साही वाटू लागले. त्यांना अगदी तरुण झाल्यासारखे वाटू लागले. एका आठवड्याच्या आत त्यांनी
बागेत कोपऱ्यात कंपाऊंडच्या आत पत्र्याचे शेड उभे केले व प्रिंटिंग प्रेसची मशीन खरेदी केली. थोडे सेकंड हँड सामान खरेदी केले व हाताखाली एक नोकर ठेवला. अमृता सुद्धा या कामात व्यस्त राहू लागली. सुजित बाहेरचे काम सांभाळू लागले तर अमृता आतील काम पाहू लागली. सुजित म्हणाले की आपण म्हातारे झालो असे समजून बेरोजगार बसलो होतो, परंतु मुलांनी आपल्याला रोजगार करणारे माणसे बनवले. आता आपण काम करणारे माणसे झालो आहोत. अमृता हसते आणि म्हणते की कधी कधी काही गोष्टी ह्या विसरलेल्या चांगल्या असतात. तुमच्या विसरलेल्या बचत पत्रांमुळे आपली दुनिया आबाद झाली. ही रक्कम आपल्याला मिळाली नसती तर आता आपले उरलेले जीवन मुलगा व सून यांच्या गुलामी करण्यातच गेले असते. आता आपल्याला मुलगा, सून काय किंवा मुलगी व जावई यांना विसरून जाणेच योग्य ठरेल. आपण त्यांना याची जाणीव करून देऊ की त्यांची सहायता न घेता सुद्धा आपण जीवन जगू शकतो आणि आपल्या मेहनतीची भाकरी आपण खाऊ शकतो. आता आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरायची गरज नाही राहणार नाही. सुजित व अमृताचे चेहरे आत्मविश्वासाने चमकत होते. त्यांना त्यांचं हरवलेलं जीवन, हरवलेली शांती, समाधान परत एकदा मिळालेलं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली कहाणी? जाणकार लोकांनी सांगितलंच आहे की एखाद्याला जेवायचे ताट द्यावे, परंतु स्वतःचा बसायचा पाठ मात्र कधीच कोणाला देऊ नये, मग ती स्वतःची मुले का असेनात. तर मित्रांनो, कहाणी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचे बटन नक्की दाबा. धन्यवाद.